नमस्कार मित्रांनो, आपण आज एका व्यवसायाच्या शोधामध्ये पुण्यामधील तळवडे MIDC या ठिकाणी आलेलो आहोत. आणि या ठिकाणी आपण एका कंपनीमध्ये आलेलो आहोत. पाठीमागे कंपनीचा हा सेटअप आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी बनवल्या जातात. एक मशीन कंपनीने सध्या बनवलेली आहे आणि त्या मशीनच्या माध्यमातून खूपच चांगल्या पद्धतीने घरच्या घरी एक घरगुती व्यवसाय करता येणार आहे. जे प्रोडक्ट आहे मित्रांनो, ते घरच्या घरी तयार करायचंय आणि शेजारच्या किराणा स्टोअर्स असेल किंवा एखादा जनरल स्टोअर्स असेल किंवा एखादा हार्डवेअरचा स्टोअर असेल, अशा ठिकाणी हे प्रोडक्ट घरच्या घरी तयार करून सेल करता येणार आहे. मध्ये एक विशेष गोष्ट म्हणजे मित्रांनो, यामध्ये कंपनी फ्री मध्ये माल देणार आहे. प्रोडक्ट तयार करण्यासाठी लागणारा जो कच्चा माल आहे मित्रांनो, तो कच्चा माल ही कंपनी देणार आहे आणि मशीन सुद्धा कंपनीच देणार आहे. 30 ते 40 रुपये प्रोडक्ट तयार करायला खर्च येतोय आणि हेच प्रोडक्ट मित्रांनो 80, 90 आणि 100 अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये किमतीमध्ये सेल होते. ह्या व्यवसायामध्ये लागणारी जी मशीन आहे ती मशीन खूपच छोटी मशीन आहे. एखाद्या छोट्याशा टेबलावरती स्टूलवरती बसल एवढीच त्या मशीनला जागा लागते आणि तेवढ्या स्टूलवरती ती मशीन ठेवायची आहे आणि त्या मशीनच्या माध्यमातून घरच्या घरी व्यवसाय चालू करायचा आहे. कारण मशीनला कुठल्याही प्रकारची लाईट लागणार नाही, कुठल्या प्रकारची जास्त जागा लागणार नाही. एखादी घरची महिला असेल त्या महिलेला सुद्धा ही मशीन चालवता येणार आहे आणि ह्या मशीनच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने व्यवसाय चालू करता येणार आहे. मशीनची किंमत सुद्धा खूपच कमी असणार आहे. चला तर जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूयात की हा व्यवसाय कोणता आहे आणि कशा पद्धतीने हा व्यवसाय करायचा. मित्रांनो, अशा प्रकारची ही मशीन आहे आणि ही छोटीशी मशीन आहे आणि ही मल्टीपर्पज मशीन आहे. ह्या एकाच मशीन पासून वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करता येणार आहे. त्यामध्ये आता जे आपण प्रोडक्ट तयार करणार आहोत ते प्रत्येक घरामध्ये लागणारं प्रोडक्ट आहे आणि एकदम छोटीशी मशीन आहे. मशीनला एक हँडल दिलेला आहे. प्रोडक्ट तयार करताना ते फक्त हँडल प्रेस करायचं आहे. हँडल प्रेस केल्यानंतर लगेच प्रोडक्ट तयार होणार आहे आणि तेच प्रोडक्ट जवळच्या मार्केटमध्ये सेल करता येणार आहे. आता ह्या मशीनवरती कशा पद्धतीने प्रोडक्ट तयार होतंय हे आता आपण बघणार आहोत. आता जे आपण प्रोडक्ट तयार करणार आहोत ह्या मशीनद्वारे मॉप म्हणतात आणि त्यासाठी त्याच्यामध्ये जे त्याचं मटेरियल लागतं, रॉ मटेरियल, त्याला हे क्लिप वगैरे आणि यान वगैरे अशा प्रकारचं लागतं आणि हे त्याचा जो धागा असतो तो धाग्याद्वारे मॉप तयार होणार आहे. आणि ह्यामध्ये मॉप तयार करताना वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या क्वालिटीचे मॉप असतात. आपल्याला हाय क्वालिटीचा मॉप तयार करायचा आहे का मीडियम क्वालिटीचा, त्यानुसार आपण कोणत्याही क्वालिटीमध्ये मॉप तयार करता येणार आहे. आणि ह्यामध्ये मॉपचं ह्याच्यामध्ये अशा प्रकारचे बंडल असतात मित्रांनो. ह्याचा हा जो कच्चा माल असतो तो अशा प्रकारचा असतो आणि ह्यामध्ये आपल्याला एक योग्य प्रमाणामध्ये ह्याचा धागा कट करून घ्यायचा आहे आणि तो कट केल्यानंतर ह्या क्लिपमध्ये हे अटॅच करायचं आहे आणि अटॅच केल्यानंतर ह्याला दोन्ही साईडला 2 बाजू असतात. ह्याच्या दोन्ही साईडला 2 बाजू असतात आणि ह्याच्यामध्ये एक क्लिप लावायची. हे कट केल्यानंतर आता हे बंडल मधून हे कट केलेले आणि सेंटरमध्ये ते अपोजिट करायचे एका साईड, दोन्ही साईडला आहे ना, अपोजिट करून मित्रांनो त्या ठिकाणी एक क्लिप लावायची. अशा प्रकारची ही क्लिप आहे आणि हे मित्रांनो अगोदर लॉक लावायचं इथं आणि लॉक लावल्यानंतर ही वरची जी क्लिप आहे ही क्लिप त्याच्यावरती ठेवायची आणि ती क्लिप ठेवल्यानंतर या ठिकाणी एक डाय आहे छोटीशी आणि ह्या डायवरती ते बरोबर मधोमध ठेवायचंय आणि मधोमध ठेवून वरचा हँडल प्रेस करायचा आहे आणि वरून हँडल प्रेस केला की लगेच हे मॉप तयार झालेले आहे. आणि हे मॉप मित्रांनो तयार करायला 30 ते 40 रुपये खर्च येतोय आणि ह्या मॉपची विक्री 70, 80, 90, 100 वेगवेगळ्या किमतीमध्ये करता येणार आहे. आणि अशा प्रकारच्या बॅगमध्ये हा मॉप पॅक करता येणार आहे आणि जवळचे किराणा स्टोअर्स, जनरल स्टोअर्स, वेगवेगळ्या ठिकाणी हार्डवेअरचे शॉप असतील अशा ठिकाणी होलसेल आणि रिटेल या दोन्ही प्रकारामध्ये सेल करता येणार आहे. हा मॉप झाल्यानंतर ह्याला वरची काठी लावावी लागते, म्हणजे त्याला आपण पाईप म्हणतो किंवा दंडा म्हणतो, तो त्या ठिकाणी लावायचा आहे आणि तो लावल्यानंतर अशा प्रकारचं हे पॅक करायचंय आणि पॅक केल्यानंतर हा आता सेल करण्यासाठी मार्केटमध्ये सेल करण्यासाठी रेडी झालेला आहे. हा अशा प्रकारचा तयार करून सेल करता येणार आहे. आणि ह्यामध्ये आपल्याला जर आपल्या बिझनेसच्या नावाने ब्रँडिंग ह्याच्यावरती नाव वगैरे जर करून घ्यायचं असेल तर त्याची सुद्धा सुविधा या ठिकाणी कंपनीमध्ये आहे. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या क्वालिटीचे मॉप असतात. आपल्याला हाय क्वालिटीमध्ये बनवायचं असेल तर त्याचं सुद्धा रॉ मटेरियल या ठिकाणी उपलब्ध आहे. मीडियम क्वालिटीचं आहे, वेगवेगळ्या क्वालिटीचं आहे. छोटीशी मशीन आहे आणि ह्या मशीनची किंमत 8,500 रुपये आहे आणि याचबरोबर 100 मॉप अशा प्रकारचे तयार होतील. एवढं मटेरियल, अशा प्रकारच्या कॅरी बॅग आणि अशा प्रकारचे हे जे पाईप आहे ते सुद्धा कंपनीमार्फत फ्रीमध्ये मिळणार आहे ह्या मशीन सोबत.
आता बऱ्याच जणाला असं वाटेल की कसं काय हे शक्य आहे, एवढी मशीन सुद्धा मिळते, एवढं मटेरियल सुद्धा फ्रीमध्ये कसं काय मिळते. परंतु मित्रांनो, ही कंपनीने ऑफर ठेवलेली आहे. यानंतर व्यवसाय स्टार्ट केल्यानंतर जर कुणाला काही परत मटेरियल पाहिजे असेल कंटिन्यू, ते मटेरियल सुद्धा मिळणार. ते एक्स्ट्रा मटेरियल सुद्धा कंपनी मार्फत सतत मिळणार आहे, परंतु त्या मटेरियलला चार्ज लागणार आहे त्या मटेरियलचा. आणि हे मटेरियल सर किलोवरती मिळतं का कसं मिळतं म्हणजे? आणि मित्रांनो, अशा प्रकारचं हे जे मटेरियल असतं हे किलोवरती मिळतं आणि ह्याचा किलोवरती रेट असतो. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कलर असतात, व्हाईट असतो, ब्लॅक असतो. हा जो धागा आहे मित्रांनो, हा कॉटनचा असतो. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची क्वालिटी असते, काही कॉटनचे वेगवेगळे प्रकार असतात ह्याच्यामध्ये. अशा प्रकारचं मित्रांनो, ह्या छोट्याशा मशीन पासून मॉप कसा बनवला जातो हे आपण सविस्तरपणे बघितलं. आणि आपल्याला अशा प्रकारचा मॉप बनवण्याचा व्यवसाय करायचा असेल तर स्क्रीनवरती आपल्याला संबंधित कंपनीचे नंबर दिसत असतील, तिथून आपण कंपनीशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपला व्यवसाय चालू करू शकता. आता बघूयात मित्रांनो, या मॉप बनवण्याच्या व्यवसायातील काही उपयुक्त माहिती. मित्रांनो, मॉप बनवताना यामध्ये हा जो धागा कट केलेला आहे, हा धागा कट करताना एका विशिष्ट गोल चक्राचा सुद्धा यामध्ये वापर होतो आणि ते चक्र अशा प्रकारचं असतं. आणि ह्या चक्राचा वापर केला तरी अशा पद्धतीचा चांगल्या पद्धतीने धागा कट करता येतो आणि ह्या चक्राचा वापर नाही केला तरी सुद्धा धागा व्यवस्थित कट करता येतो. त्या चक्राचा वापर सोयीनुसार आणि बजेटनुसार करता येणार आहे. आणि तसेच मित्रांनो, हा जो धागा आहे मॉप बनवण्यासाठी, हा धागा प्रत्येक मॉप बनवताना किती इंचाचा घ्यायचा किंवा तो मॉप आपल्याला किती जाडीचा बनवायचा आहे, किती साईजचा बनवायचा आहे, त्यानुसार यामध्ये धागा कटिंग केला जातो आणि त्यानुसार धागा वापरला जातो. त्यामुळे मॉप बनवताना या संबंधित अधिक माहिती घेणं सुद्धा आवश्यक असणार आहे. आणि तसेच अजून एक महत्त्वाचा आणि उपयुक्त मुद्दा म्हणजे मशीनचा वापर करताना उत्पादकाच्या सूचनांचे पालन करणं आवश्यक असणार आहे. आणि तसेच यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणताही व्यवहार करताना प्रत्यक्ष त्या ठिकाणी सर्व ऑफरची खात्री करून व्यवहार करणं आवश्यक असणार आहे. आणि तसेच मित्रांनो, यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणताही व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर मार्केट सर्वे करणं आवश्यक असणार आहे. आपण जे प्रॉडक्ट तयार करणार आहोत त्या प्रॉडक्टला मार्केटमध्ये किती मागणी आहे, ते प्रॉडक्ट कोणते लोक वापर करतात त्या प्रॉडक्टचा, ह्याची खात्री करणं सुद्धा आवश्यक असणार आहे. कारण कोणत्याही व्यवसायामध्ये जोखीम असते, त्यामुळे व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर मार्केट सर्वे करणं असेल किंवा एखाद्या तज्ज्ञ सल्लागाराचा सल्ला घेणं असेल, अशा प्रकारच्या गोष्टी सुद्धा लक्षात घेणं आवश्यक असणार आहे. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही शैक्षणिक उद्देशातून देण्यात आलेली आहे आणि ही माहिती वेळोवेळी बदलू शकते. अशा प्रकारे मित्रांनो, आपण आज मॉप बनवण्याच्या व्यवसाय संबंधित थोडक्यात माहिती बघितली. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. या संबंधित आपला काही प्रश्न असेल तर तो आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.